चाराची स्थानिक किंमत लिहायची असेल तर तो अंक लिहून टाकायचा. तो अंक लिहायचा आणि त्याच्या पुढे जितके अंक दिसतात ना तितके शून्य पुढे लिहून टाकायचे बघा. आणि ही जर रेष मी इथे दिलेली राहिली असती तर चाराची स्थानिक किंमत काय आली असती? 4 किती शून्य? 3 शून्य म्हणजे 4000. किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की तो 4000 असा आहे. म्हणजे आपण लिहिताना 4000 असं लिहू शकतो किंवा 4 वर 3 शून्य अशा प्रकारे आपण त्याची स्थानिक किंमत लिहू शकतो. स्थानिक किंमत समजली सर्वांना? उदाहरण देऊ तुम्हाला आता. मी तुम्हाला 10 उदाहरण देते. ते उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहे. म्हणजे फक्त ज्या अंकाला अधोरेखित केलेलं असेल, ज्याच्या खाली अंडरलाईन असेल ते तुम्हाला त्याचं काय करायचंय? स्थानिक किंमत लिहायची. जमेल? हां एक मिनिट. 10,000 ला 10 आणि पुढे 1000 चे 3 शून्य. 10चा स्वतःचा एक शून्य आणि 1000 चे 3 शून्य 4 शून्य. आणि तुम्हाला फक्त 5 उदाहरणं दिली आहेत. या 5 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सोडवायचे. बरं पहिल्याचं कोणाला लिहिता येईल फळ्यावर करायला? पहिल्याची स्थानिक किंमत कोणाला लिहिता येईल? ही रणवीर. तोपर्यंत तुम्ही तुमचं सोडवा. अधोरेखित आपण केलंय 3 ला आणि 3 च्या पुढे किती शून्य देतो बघा. रणवीर अधोरेखित आपण कोणाला केलंय? कोणता अंक आहे तो? हां मग तो अंक लिहायचा. आणि किती शून्य बघा बरं. बरोबर केलं का रणवीरने? आपण काय करायचं? 3 च्या पुढे किती अंक आहेत ते मोजायचे. 1 2 3 4. किती शून्य पाहिजे? 4. आता बरोबर उत्तर आलं. पुढचं कोण करेल? आता मुली पहिली कोण? टीचर. तू ये बेटा. लक्षात येते ना तुमच्या? हे फक्त बेसिक नॉलेज आहे. याच्या वरती अजून असतं की मी उदाहरणे घेते. हां स्थानिक किंमत ज्याला आली त्याला विस्तारित रूप येतो. सोपं आहे की नाही? नाही आम्ही अंडरलाईन कशाला केली आहे? फक्त तो अंक लिहायचा. लिही. ज्याला अंडरलाईन केली तो अंक लिही. हां आणि पुढे किती शून्य देशील? व्हेरी गुड हॅपी. शून्य व्यवस्थित दिली का? ओके. आता बरं मुलींपैकी बोलवते. किती मोठी संख्या आहे? मी तुम्हाला तिथपर्यंत संख्या दिलेली आपण तरी तुम्हाला त्याचं स्थानिक किंमत लिहिता येईल. कारण आपल्याला आयडिया माहिती आता. तो टीचर बरोबर केलं की नाही? बघा बरं नाही फक्त बरोबर आहे की नाही सांगायचं. बरोबर आहे. काय आवाज कसं काय लिहायचं? टीचर. हां चला रितेश तू ये. आता बघा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. अंडरलाईन कशाला केली आहे? शून्यला. शून्य एकदा लिहा, 10 वेळा लिहा, 15 वेळा लिहा, 100 वेळा लिहा की 1000 वेळा लिहा. शून्याची किंमत बदलते का? नाही. म्हणजे आपण शून्याच्या पुढे 4 शून्य दिले नाही तरी चालतं. शून्याची स्थानिक किंमत नेहमी शून्यच असते. कारण शून्याच्या पुढे कितीही शून्य द्या आपलं उत्तर शून्यच येणार आहे. शून्यच असणार आहे. ही संख्येचं वाचन करून दाखवा बरं. ह्या संख्येचं वाचन. हां दर्शन. हां 6,54,872 असं वाचन करायचं असतं. ती लाखाच्या घरात आहे की नाही? 6,54,872 संख्याचं वाचन कसं करायचं त्याची पण एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया. 6,54,872 या संख्येत 4 आणि 7 यांच्या स्थानिक किमतीत फरक किती? आता इथे 4 दिसते का तुम्हाला? हो. 4ची स्थानिक किंमत सांगा बरं. काय आहे 4ची स्थानिक किंमत? 4 वर किती शून्य देऊ? 4.
यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. जेव्हा जेव्हा फरक शब्द वापरला जातो, फरक शब्द असतो, तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, वजाबाकी करायची असते. मग आता आपण वजाबाकी करूया. आणि हो, तुम्हाला वजाबाकी पण थोडी फास्ट करता आली पाहिजे, त्याच्यामुळे ना तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करावी लागेल. जर समजा परीक्षेच्या वेळेला तुम्ही या संख्या मांडत गेले एकाखाली एक एकाखाली एक, तर तुम्हाला अवघड होईल की नाही, सोडवणं वेळ कमी पडेल तुम्हाला. म्हणून तुम्हाला बेरजेचा वजाबाकीचा हे जे मूलभूत संकल्पना आहेत त्याचा तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागणार आहे. ओके. तर 4000 वजा 70, आता हे कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगते. एककातून एकक वजा करायचं. शून्यात शून्य गेला, शून्यात 7 जातो का, नाही. मग आपण काय करायचं, 10त 7 वजा करायचं. या शून्याला आपण काय बनवून टाकायचं, 10 बनवून टाकायचा. काय बनवायचं याला, 10त 7 गेला 3, बरोबर. मग आता इथे 10 बनवला होता ना, मग या मागच्या संख्येना जिथे शून्य असेल तिला 9 बनवायचं आणि 4ला 3 बनवायचं. आपण असंच करतो की नाही, 9तनं काहीच गेलं नाही, म्हणजे 9 आणि 3तनं पण काही गेलं नाही. आपलं उत्तर काय आलं, 3930. 3930. बघा मी उभी मांडणी केली का, नाही केली. जेव्हा आपलं हे मूलभूत संख्यांवरचा धडा सुरू होईल ना, तेव्हा मी तुम्हाला ही वजाबाकी करायची आयडिया पण शिकवेन. आणि जर तुम्हाला असं समजलं असेल ना, तुम्ही उभी मांडणी करून सोडवलं तरी चालेल, पण थोडं पटापट सॉल्व करायचा सराव करायचा आहे. समजलं का कसं सोडवलं. बरं मला सांगा, इथे आपण वजाबाकीच का केली, फरक शब्द होता, बरोबर. आणि 4 आणि 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक होता, म्हणून पहिले 4ची स्थानिक किंमत काढली, 7ची स्थानिक किंमत काढली आणि दोघींचं काय केलं, वजाबाकी केली. आपल्याला आपलं उत्तर मिळालं. बरं, आता मी सेम प्रश्न इथे घेतलाय, स्थानिक किमतीतील फरक काढा. आता मी दोन संख्यांना अधोरेखित करून ठेवलेलं आहे. फरक आहे ना, फरक. फरक म्हणजे काय, बेरीज. फरक म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, फरक म्हणजे वजाबाकी. आता 5ची स्थानिक किंमत काय बेटा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. आणि 3ची 1 2 3 0. बरं, करायची आता वजाबाकी, आडवी वजाबाकी. 0 0 आपण बोला, 0 0 0 9,000 असं आपलं उत्तर आलं. ही वजाबाकी तुम्हाला प्रॅक्टिसने जमेल अशी. हां, उभ्या मांडणीचं पण आपण करू शकतो. बरं, 7ची स्थानिक किंमत 3. 7वर 3 शून्य असं पूर्ण बोला. आणि 3ची स्थानिक किंमत 7 2 0. 0 0 10 3 6 जसं तसं 6700. कोणाकोणाला थोडीफार आयडिया आली की तिचे काय केले इथे, थोडंफार लक्षात आलं का कसं केलं. बरं, आता तुमच्या थोडंफार लक्षात आलं, याच्यापेक्षा पण जास्त तुमच्या लक्षात येईल. बेटा हे दोन संकल्पना लक्षात आल्या, स्थानिक किमतीतील फरक. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. कोण वाचेल, वाचेल कोणीतरी प्रश्न दिसत नाही का, हा वाचेल ना, वाच. हा, 4ची दर्शनी किंमत व 87 या संख्येतील स्थानिक किमतीमध्ये फरक किती. आता इथे फरक करायचा म्हणजे काय करायचं, आपल्या पहिलेच लक्षात आलं वजाबाकी करायची. पण आता ही नाव काय, दर्शनी किंमत. टीचरने तर स्थानिक किंमत सांगितलं होतं, पण दर्शनी किंमत काय आहे, काय आहे बरं दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे तो अंक जसाच्या तसा लिहून टाकायचा, त्याच्यावर एकही शून्य द्यायचा नाही, काहीच नाही द्यायचं, तो अंक जसाच्या तसा. ही दर्शनी किंमत असते. 4ची दर्शनी किंमत काय आहे, 4. 4ची दर्शनी किंमत 4. आणि 4ची स्थानिक किंमत काय आहे या संख्येत, 4वर किती शून्य, 4000. व्हेरी गुड. 0 ते 4 जाऊ शकतो, पहिली ट्रिक वापरायची. 10 ते 4 गेला 9. सॉरी, 10 ते 4 गेला 6. 9 जसाच्या तसा, हा पण 9 बनला आणि हा 4 बनला 3.
3996. म्हणजे जिथे शून्य येते तिथे 9 करते आणि एक संख्या मागे येते, एक अंक मागे घेते. तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल. जर हे लक्षात नाही आले ना तुमच्या आडवी वजाबाकी तुम्ही उभी मांडणी करून पण सोडवू शकतात, पण तुम्हाला सराव व्हायला पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीने घेते. बरं, पुढचा प्रश्न. कोणत्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत सारखी असते? असं कोणता अंक आहे की त्याला कुठेही लिहा तुम्ही त्याची किंमत आणि त्याची दर्शनी किंमत सारखीच असते? शून्य. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा सगळ्यांनी मुलींकरता. एक जर घेतला, एक जर आपण दशक स्थानावर लिहिला त्याची किंमत 10 होते, शतक स्थानावर लिहिला त्याची किंमत 100 होते, हजार स्थानावर लिहिला त्याची किंमत 1000 होते. पण शून्य असं आहे त्याला कुठेही लिहा तुम्ही शून्य एकटाच येतो आणि त्याची दर्शनी किंमत पण तो स्वतःच असतो. म्हणजे शून्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखी असते. लक्षात आलं? 135 आणि 153 या संख्यांमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? फरक आहे परत. फरक वजाबाकी. हां, 3 आणि हा पण 3 आहे. हा याची स्थानिक किंमत काय बेटा? 30. आणि दुसऱ्याची 3. 30 वजा 3 10 चा 3 केला 6 आणि हा बनतो 2 27. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन. आता शेवटचा प्रश्न आहे. 27307 या संख्येत 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता तुम्ही म्हणाल की टीचर इथे तर एकच संख्या आहे, पण अंक 7 किती वेळा आलाय का याच्यात? किती वेळा आलाय 7? 2 वेळा. पहिल्या 7 ची स्थानिक किंमत काय बेटा? 7 करायचं आणि शेवटचा 7. चला सोडवूया. 10 ने 7 गेले, 10 ने 7 गेले 3 आणि ह्या बाकीचे सगळे 9 9 आणि 6 9 9 आणि 6 आलं उत्तर 6993. समजलं कसं सोडवलं आपण? मी तुम्हाला परत प्रश्न विचारते. फरक म्हणजे किती? काय करायचं? स्थानिक किंमत म्हणजे काय? अंश आणि त्याच्या पुढे शून्य देत जायचे. दर्शनी किंमत काय? जसाची तसा अंक. कोणत्या अंकाची दर्शनी आणि स्थानिक किंमत साठी असते? कोणता? शून्य. शून्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत सारखी असते. बरं, हे सगळे उदाहरण समजले तुम्हाला? आता तुम्ही लिहून काढा.